शहरातून बहुतांश ठिकाणावरून गढूळ पाण्याच्या समस्येविषयी तक्रारी येत आहेत आणि त्या संदर्भात आपण हा पाहणी दौरा केला. तिकडच्या पाहणी दौऱ्यादरम्यान असं आढळून आलं की तिथं पाण्याचा काहीही इश्यू नाहीये. मग जे काही प्रॉब्लेम असतील ते शहरात आपल्या ज्या जलवाहिन्या जातात त्यांच्या संदर्भातच असला पाहिजे. म्हणून मग आपण आता नोड वाईज पाण्याचं पाहणी दौरा करतोय. आज इथं आपण कोपरधरण नोडमध्ये हे पाहणी दौरा केलेला आहे आणि विविध सेक्टर मधून आपण सॅम्पल घेतले पाण्याचे आणि त्याची चाचणी केली. जो क्रायटेरिया शुद्ध पाण्याचा किंवा पिण्यायोग्य पाण्याची जी क्रायटेरिया आहे ती प्रत्येक नोड मधल्या पाण्याने योग्य अशी क्रायटेरिया दाखवलेली आहे. त्याच्यामुळे पाणी दूषित आहे असं सांगता येत नाहीये, पण तरीही पाणी गढूळ येत आहे किंवा पिवळसर पाणी येत आहे. तर नक्कीच ही समस्या आहे आणि संपूर्ण नवी मुंबईत ही समस्या आहे. तर ह्याचं निदान निघणं खूप गरजेचं आहे. आता आधी ज्या समस्यांविषयी तक्रारी येत होत्या तर त्यामध्ये पाणी जास्त गढूळ दिसत होतं. आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आणि समस्याही म्हणजे तक्रारीही कमी झालेल्या आहेत. तरीही आपण मास लेवलवर चाचण्या करत आहोत. पाण्याची जी पिण्यायोग्य तपासणी करून ते पिण्यायोग्य आहे की नाही ते लोकांना सांगत आहोत. आणि ह्या समस्या लोकांच्या डायरेक्टली आपल्या प्रशासनाला कळाव्यात म्हणून आपण एक टोल फ्री नंबर एक जाहीर केलेला आहे. तो नंबर आहे 1800 222 309. तर नक्कीच आपण पाण्यासाठी काही संदर्भात ह्या काही तक्रारी असतील आपल्या तर ह्या टोल फ्री नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या घरामध्ये येऊन प्रशासन कर्मचारी सॅम्पल घेतील आणि तिथल्या तिथं आपल्याला पाण्या संदर्भात चाचण्या करून आपल्याला ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते सांगतील. जर काही म्हणजे आता बहुतांश ठिकाणी लाईनी हा गटरातून गेलेल्या आहेत किंवा जवळ ड्रेनेजच्या लाईन वगैरे आहेत. अशा काही समस्या असतील आणि ते पाणी खऱ्या अर्थाने दूषित असेल तर तिथल्या तिथं आपल्या प्रशासनाला आदेशित केलं आहे की आपण लाईनी चेक करा, कुठे लिकेज आहे का ते चेक करा आणि तातडीने त्याच्यावर कारवाई करून लोकांना पिण्यायोग्य पाणी कसं देता येईल ह्याच्या संदर्भात आपण पाऊल उचलू.